रात्र बरीच झालीये, झोपा आता. काय हो, कसला विचार करता एवढा? एकच विचार येतोय की आपण या विश्वासला असं तडकाफडकी ठेवून चूक तर नाही केली ना? अहो, तडकाफडकी कसं? महाराजांकडे गेला होता तुम्ही, त्याचप्रमाणे विश्वासची चौकशी केलीत तुम्ही आणि मग आपण त्याला ठेवून घेतलं. चौकशी केली, पण कशाहून विश्वासने आपल्याला खोटी माहिती पुरवली नसेल? फारच संशयी स्वभाव तुमचा. मन सदान कदा साशंक. एवढ्याशा गोष्टीत सुद्धा तुम्ही महाराजांचा सल्ला घ्यायला जाता आणि म्हणूनच हे तुमचं असं झालंय. तुमचा बाई कुणावरच विश्वास नाही. तुझ्यावर आहे ना. पण खरंच हो, तुम्ही नका काळजी करू. विश्वास खरंच खूप चांगला आहे. मला की नाही तो गडी वाटतच नाही मुली. सारखं आपलं ताई हे करू, ताई ते करू. मी कोणतंही काम सांगायच्या आधी त्याचं ते काम पूर्ण झालेलं सुद्धा असतं. आज सकाळी त्याला कोळशाचा पोता आणून ठेव सांगणार होते, तर त्याने ते आधीच आणून ठेवलं होतं. विहिरीतून पाणी शेंदायचं असू दे किंवा बैलगाडीचं चाक दुरुस्त करायचं, हा कायम तयार. धान्य कांडायला सुद्धा मदत करतो हो. आणि म्हणतो काय माहितीये, ताई काम हे काम असतं, मग ते बाई माणसाचं असू दे किंवा बाप्या माणसाचं. बर, कापड धुवायला मदत करू का? चांगलाय हो बिचारा तू. तुझ्या माहेरातून गडी माणूस आणलाय, इतकी कड घेतेस त्याची तू. अहो, एखाद्याचे अवगुण पाहिले की आपण त्याचा पाण उतारा करतो, मग त्याचे गुण पाहिले तर त्याचं कौतुक नको करायला? मग अशाने माणसं अजून चांगुलपणा दाखवतात. बरं, आपण विश्वासला कामावर ठेवून चूक केली नाही हेच म्हणायचंय ना तुला? ठीक आहे. बरं, मला एक सांग, तेजू झोपली? हो, केव्हाच झोपली. आज तिला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगायला तिची आई नको ती, तिच्या विश्वास मामाने तिला गोष्ट सांगितली आणि ती झोपली सुद्धा. म्हणजे कोंबड्यासारख्या सकाळी आरवून आपल्याला जागा करण्याचं कामही आज करणार नाही वाटतं. काय माहित, हेही येत असावं बहुधा. अगदी पहिल्या दिवसापासून मालकीणबाईचं मन जिंकलंच गाड्या. तुझ्या कामाचा झपाटा पाहून मी बी छाट पडलो. आपल्याला नाही जमणार तुझ्यासारखं, तोंडातनं फेस येईल माझ्या. सवय झाली मला. अरे लहानपणापासूनच राबतोय, बैलच जणू. काय रे, आई वडिलांचा चेहरा आठवतो का? नाही. आणि आठवून तरी काय करू, पोरकं करून गेलेत रे मला. अरे ते काय त्यांच्या हातात होतं का? देवाचं बोलावणं आलं, गेले. शेवटी आपलं नशीब आपल्याकडं, दुसरं काय बी नसतं. आई बाप, भाऊ बहीण, बायको, मुलं, प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन जन्माला येतं आणि मरतं. खरंय तुझं. आता या घराचं छत्र किती दिवस माझ्या डोक्यावर राहणार आहे देव जाणे. विश्वास मामा, मामा. अरे ये ग ये माझी चिमणी. आलीस तशी भुरकल उडून जाऊ नकोस. थांब की मामा जवळ. मी इकडे थांबायला आले. चल ना, बाहेर जाऊन लपंडाव खेळूया. लपंडाव? हो. नाही ग, अगं आता मी कामात आहे. आणि हे बघ, आपण असं करू, आपण नंतर खेळू. आणि नंतर मी तुला छान छान गोष्टी पण सांगणार आहे. ए, आधी खेळायला चल ना, काम नंतर कर ना. चल ना आता. अगं नाही ग, अगं चिमणे, मालक मालकीन मला इथं काम केल्याचा मोबदला देतात. आता मी जर तुझ्या बरोबर खेळत बसलो तर ते मला या घरातून काढून टाकतील. आवडेल तुला? मग म्हणून सांगतो, तू बाहेर जाऊन खेळ, मी येतोच हातातलं काम संपवून. पण लवकर या, मी वाट बघते. अगं मुली, सावध हो, सावध हो, मागून संकट येणार आहे. संकट संकट संकट.
तुला कोणी बोलावलं? महाराज आपणच हाका मारत होतात ना, बंकट माझेच कान वाजले की काय? ज्याच्यापर्यंत हात पोचायला पाहिजे होती ती पोचलीच नाही. बघूया काय होते. रोहिणी, पुरे कर आता रडणं. तुला रडताना पाहून माझ्या मनात एक भीतीचं घर तयार होतं. माझ्या तेजूला काही बरं वाईट नाही, तिला काहीही होणार नाही. मी माणसं पाठवली आहे गावात आणि विश्वासही शोधायला गेलाय तिला. तो तेजूला नक्की घरी घेऊन येईल. पण अशी खेळता खेळता ती अंगणाच्या बाहेर गेलीच कशी? अहो, यापूर्वी ती कधीच अशी बाहेर गेली नव्हती. अहो, केवढी घाबरट होती. बोला विष्णू, तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, काय नाही. अहो, तुम्हाला आपल्या कुलदेवतेची शपथ. भाऊ, उगाच संकटात टाकले ना. कोकणाप्रमाणे आपल्या विदर्भातही नरबळीचे प्रकार घडू लागले. खरं कुठे मला काही ठाऊक नाही, पण तुमच्याबरोबर असं काही होऊ शकत नाही. लक्ष्मीकांत शेठ, हे काय ऐकतोय मी? तुमच्या दुकानावर होतो तिथे मला एका गिरायकाने सांगितलं की तुमची मुलगी तेजू बेपत्ता झाली म्हणून. हो बंकटलालजी. अरे बापरे. तेजूला शोधायला माणसं पाठवली आहेत मी गावात. तुमचा नवीन नोकर कुठे? तिला कोणी पळवून तर नेलं नसेल ना? तो तिला शोधायलाच गेले. म्हणजे तो जागेवरच आहे? म्हणजे नाही नाही, म्हणजे मला तुमची मुलगी तेजू जेव्हा बेपत्ता झाली असं कळलं तेव्हा पहिला संशय मला विश्वासवरच आला. काय ही माणसं बेरकी असतात, आधी विश्वास संपादन करतात आणि मग. बाळा, काही काळजी करू नकोस. थोडा धीर धर, थोडा धीर धर. तुला काहीही होणार नाही. आली का तेजू? हे काय, तू एकटाच आलात? मला वाटलं तू आमच्या तेजूला घेऊन येशील. आता याला बोलून काय उपयोग होणार? हा काय करणार? हा त्याच्या कामात होता. तू जबाबदारी लक्ष द्यायला पाहिजे होतं तेजूवर. माझं चुकलं. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी महाराजांना कळवतो. महाराज आपल्याला सांगतील की तेजू नेमकी कुठे आहे, काय घडलंय ते. हा, मी जातो, मी महाराजांना सांगतो. महाराज 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 महाराज, विपरीत घडलंय. लक्ष्मीकांत शेटजींवर संकट ओढावलंय. त्यांची मुलगी गौरी बेपत्ता झाली. असंख्य गावांमध्ये शोधलं, कुठेही सापडत नाहीये. महाराज, आपण काहीतरी करा. मी काय करू? महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपल्या दिव्य दृष्टीनं पहा, सांगा गौरी कुठे सापडेल, ती कुठे हरवली, कोणी तिला पळवून तर नेली नाही ना? लक्ष्मीकांत समर्थ आहे, त्यानेच त्याच्या मुलीला शोधून काढावं. महाराज, ठेस लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. एरवी कोणतीही गोष्ट तो आम्हाला विचारल्याशिवाय करीत नाही, पण यावेळी. महाराज, असा कोणता प्रमाद लक्ष्मीकांतच्या हातून घडलाय म्हणून त्याला ही शिक्षा मिळते? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फारच धूसर रेषा असते. तशीच विश्वास आणि अंधविश्वास यामध्येही असते. महाराज, महाराज, लक्ष्मीकांतनं त्यांच्या घरी एक नवीन नोकर ठेवलाय. तो तर जबाबदार नसेल ना ह्याला? पण तो तर घरातच होता. मी आत्ताच लक्ष्मीकांतच्या घरून येतोय.
गौरी बेपत्ता आहे म्हणून तो सुद्धा अस्वस्थ आहे. महाराज महाराज काहीतरी करा. वेळ आली की सर्व ठीक होईल व्यंकट, काळजी करू नकोस. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. काय झालं असेल हो माझ्या तेजूचं? कोणाची दृष्ट लागली या घराला कळत नाहीये. कोणी आपलं सुख हिरावून घेतलं आपल्यापासून. बहिणी, तुम्ही शांत व्हा आधी. तेजू नक्की सुखरूप असेल. व्यंकटलाल शेठ हेमाना महाराजांना बोलले असतील. महाराज येतील आणि सांगतील आपल्याला पुढे काय करायचं ते. तुम्ही शांत व्हा. माझ्या तेजूचं अपहरण झालं म्हणावं तर त्या माणसाने माझ्या पुढे यावं. मी त्याला माझी सर्व संपत्ती देऊन टाकेन, पण माझ्या तेजूला सोड म्हणेन. मी त्याच्या पाया पडून विनवणी करीन. माझ्यासाठी माझी तेजूच माझी सर्वस्व, माझ्या धनाची पेटी आहे तेजू. लक्ष्मीकांत भाऊ, बोला. हा विश्वास आपल्या खोलीत गेला तो गेलाच, बाहेर आलाच नाही. काय करतोय तो आतमध्ये? रडत बसला असेल. तो केवढा जीव लावला होता तेजूने. मी पाहतो जाऊन. विश्वास आपल्या खोलीत रडत बसलाय, स्वतःलाच दोष देतो. तेजू त्याला खेळायला बोलवत होती तेव्हा तो तिच्याकडे जायला पाहिजे होता असं त्याचं म्हणणं आहे. बरं लक्ष्मीकांत भाऊ, विश्वासला कामावर ठेवायचं का नाही ठेवायचं हे विचारायला तुम्ही महाराजांकडे गेले होते? हो, महाराज म्हणाले होते चौकशी कर. पण कुठून करणार चौकशी? त्याचं कोणीच नाही. त्याने जी माहिती पुरवली तीच आम्ही खरी म्हणली. हो ना, तर उलट तपासणी करा त्या विश्वासची. म्हणजे तुम्हाला आत्ता पत्ता लागेल का तो खरा आहे का खोटा आहे. ते कसं? जर तो भामटा असेल तर तुमच्या घरातली एक तरी किमती वस्तू त्याच्या पिशवीत भेटेल. आणि जर का ती वस्तू त्याच्या पिशवीत भेटली तर तेजू काय करायचं? काय म्हणायचं याला? म्हणजे आपली तेजू आकाशात उडून गेली की या जमिनीनं गिळलं तिला? काय करायचं? जा रे, याची पिशवी घेऊन ये. मालक, जा म्हणतोय ना. शेठजी, माझी पिशवी कशासाठी मागवली? कळेल. सापडले काय? नाही. काय काय शोधत काय होतात माझ्या पिशवीत? माझ्यावर संशय घेता तुम्ही? तुमच्या घरातल्या वस्तू चोरतोय मी? म्हणजे तेजू बेपत्ता झाले त्याच्या मागे माझा हात आहे? तू काय केलं ते? एका निष्पाप माणसावर आरोप केला. काय करू तेजू बाळ? विश्वास, निघालो मी. कुठे? मला नाही काम करायचं इथे. ज्या घरात माझ्यावर अविश्वास दाखवला जातो, मला चोर समजून संशय घेतला जातो, तिथे नाही राहायचंय मला. निघालो. विश्वास अरे, काही बोलू नका शेठजी. आता मला कुणीच थांबवू शकत नाही, कुणीच नाही. तेजूने मला पाहता क्षणीच मामा अशी हात मारली आणि माझं मन भरून आलं.
मला वाटलं जी मायेची माणसं मला हवी आहेत ती मला या घरात भेटणार आहेत, पण नाही. माझं नशीबच फुटतं. माझ्या आयुष्यात एकच गोष्ट आहे, वनवन, फक्त वनवन. येतो मी. धरणी माते, आम्ही तुला प्रार्थना करतो, जखडून ठेव त्याला, जखडून ठेव. अरे घर सोडून जावंसं वाटत नाहीये ना, मग नको जाऊ. अरे महाराज येतील, सगळं काही ठीक करतील. महाराज माझ्या तेजूला घेऊन येतील. नाही, मला एक क्षणभर सुद्धा इथे थांबायचं नाहीये. सोडा मला, सोडा मला, जाऊ द्या. माझे पाय कोणी धरलेत? सोडा मला जाऊ द्या ना. अरे विश्वास, कुणी धरले तुझे पाय? आम्ही सगळे इथे उभे आहोत तुझ्या समोर. बघा ना, कुणीतरी माझे पाय धरलेत. सोड मला, सोड. गण गण गणात मोते, गण गण गणात मोते. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आमची तेजू ठाऊक आहे आम्हाला. रोहिणी, आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवू घाल. महाराज, जेवू घाल म्हटलं ना. लोक पैशासाठी काय वाटतील ते करतात. मला पैशाची भूक नाही, अन्नाची भूक लागली. तू खाऊ घालणार आहेस की नाही? महाराज, आज घरामध्ये चूल पेटलेली नाही, पण मी काहीतरी करते. आमच्या घरात स्वयंपाक तयार आहे वहिनी. महाराजांनी परवानगी दिली तर. अरे परवानगी कसली मागतोस मूर्खा? एवढ्यात घरी जाऊ जाणार असतात. जा पटकन आणि घेऊन ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे माझे पाय कोणी धरलेत? सोडा ना मला, जाऊ द्या. वा, छान. असाच उभा राहा आयुष्यभर पुतळा बनून. लोक येतील आणि तुझ्या पुतळ्याला हार घालतील. ते हार फुलांचे असतील की चपलांचे असतील ते तुझ्या कर्मानुसार ठरेल. लोक येतील आणि तुझ्या पुतळ्याला हार घालतील. ते हार फुलांचे असतील की चपलांचे असतील ते तुझ्या कर्मानुसार ठरेल. महाराज, संकट. वा, छान, सुंदर. तुला हवंय? प्रसाद म्हणून हवंय? घे घे. वा वा, अप्रतिम, सुंदर. ये ये, तुला हवंय प्रसाद म्हणून? छान आहे एकदम. आम्ही तुला प्रसाद देणार आहोत, पण तो वेगळा प्रसाद देणार आहोत. हा हवाय? नाही, देतो. तुला प्रसाद मिळेल, पण तो हा नाही, बंकट. तुझ्या कर्मानुसार प्रसाद मिळणार आहे. आता या छडीला पाहून तरी खेळ सांगणार आहेस का? सांग, कुठे तेजू? कुठे लपवलंयस तिला? सांगतोस की नाही? का देऊ काठीचा प्रसाद? बोल. बोल, कुठे तेजू? सांगतोस की नाही? बोल लवकर. उघडतोस? सांगतोस की नाही? बोल लवकर. सांगतोस की नाही? उघडतोस? बोल. खरं काय ते सांग. तुमची तेजू
माझ्या सांगण्यावरून माझ्या माणसांनी तिला पळवली आणि आणि एका गुप्त ठिकाणी दडवून ठेवले तिला. अरे दुष्टा, विश्वासघातकी! तू थांब रे. बोल बोल, पुढे बोल. अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या बहाण्याने मी इथून सटकणार होतो आणि त्या गुप्त ठिकाणी जाणार होतो. उद्या सांगावं धाडून तुमच्याकडून पैसे उकळण्याचा बेत होता माझा. आज नाही वाटत तुला? मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि तू कुस्करतोस. अरे चांगल्या घरचा मुलगा तू वाईट संगतीत गेलास आणि स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतो. आई वडिलांनी चांगले संस्कार केले आणि ते मुलांनी अंमलात आणले नाहीत तर दोष कोणाला द्यायचा? महाराज, मला क्षमा करा महाराज. घोड्याला पाणी पिण्यासाठी पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी त्याचं त्यालाच प्यावं लागतं. तुला पाणी पिण्यासाठी न्यायचं नाही, पाण्यात ढकलण्यासाठी न्यायला पाहिजे असा लायकीचा आहेस तू. जिवंतपणे आपल्या आई वडिलांना मारलंस तू. ते तिथे पुत्रविरहाने तडफडत आहेत आणि इथे तू दुसऱ्यांची मुलं पळून पोट भरतोयस. अरे नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तुला. महाराज, पण तेजू? तू कशाला काळजी करतेस? आमचा पांडुरंग असताना तेजूला काहीही होणार नाही. ती पाहिली तुझी तेजू. तेजू तेजू गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तेजू बेटा, मला माफ कर. वा, छान तेजू. आमच्या छडीपेक्षा हा मार सणसणीत होता. लहान मूल म्हणजे देवाचं स्वरूप, त्याच्याच हातून ह्याला मार पाहिजे होता. बंकटा, बघतोस काय? उचल ही शाळी, दे गावाबाहेर फेकून. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते.